ही अशी आपली झटपट एकदम चिकन चिल्ली तयार झालेली आहे. हो, खायला एकदम गरमागरम तयार घरच्या घरी. नमस्कार. आज आपण चिकन चिल्ली बनवणार आहोत. तर आपण कधी कधी काय होतं, आपण चिकन बरंच आणतो, त्याची ग्रेव्ही बनवतो. तर थोडंसं चिकन साईडला करून आपण चिकन चिल्ली बनवू शकतो. तर अशाच प्रकारे आपण आज चिकन चिल्ली बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया. चिकन आहे, एक पाव किलो चिकन आहे. त्याचे असे छोटे छोटे पीसेस असे करून घेतलेले आहेत. अच्छा. आणि पीसेस झाल्यावर आपण स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत. ओके. बोनलेस चिकन आहे. हा, बोनलेस चिकन, एकदम नरम नरम चिकन आहे. बरं. त्याच्यानंतर हा एक कांदा आहे, तर असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत कांद्याचे. अच्छा. कॉर्नफ्लॉवर आहे, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आहे. शिमला मिरची आहे, त्याचे पण आपण असे तुकडे करून घेतलेले आहेत. ओके. कांद्याची पात आहे, एकच पात आपण घेतलेली, एक कांदा घेतलेला आहे, त्याची पूर्ण पात आपण अशी कापून घेतली. कांदा पण घेतलाय का? कांदा नाही आपण घेतलेला, फक्त पात घेतलेली आहे त्याची. सोया सॉस आहे 2 चमचे घेतलेले आहे. चिल्ली सॉस आहे 2 चमचे. 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 भाग केले त्याचे. हो, 2 भाग केलेले आहेत. मीठ आहे, काली मिरी, एक 5-6 काली मिरी आपण बारीक करून घेतलेले आहेत. आपण पावडर नाही घेतले, काली मिरी बारीक करून घेतली. अच्छा. 10-12 पाकले लसूण आहे, ती पण आपण बारीक कापून घेतले, एकदम अशी बारीक कापून घेतलेली आहे. ओके. आलं आहे, ते पण बारीक कापून घेतलेले. अच्छा, ठीक आहे. तर असं पूर्ण हे साहित्य घेतलेलं आहे. तर पहिलं आपल्याला काय करायचंय, हे चिकन आहे ना, एक आपण हे सर्व जे मसाले वगैरे लावून आपण ठेवणार आहोत ना, ते आपण 10 मिनिटं ठेवून देऊया. त्याच्यानंतर आपण हे चिकन आहे ना फ्राय करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर मग चिली नंतर चिली बनवणार आहोत. हे अर्धा चमच असं मीठ टाकते. नंतर 1 पाव चमच लसूण टाकते. 1 पाव चमच अद्रक टाकते. अच्छा. आणि 1 चम्मच भर आहे ना कॉर्नफ्लॉवर टाकते. ओके. हे चिली सॉस टाकते 1 चम्मच भर ह्याच्यात. अच्छा. सोया सॉस 1 चम्मच. अच्छा. आता हे आहे ना आपण व्यवस्थित आहे ना एकदम असं मिक्स करून ठेवूया. हे कॉर्नफ्लॉवर आहे ना, म्हणजे जरा 10 मिनिटं वगैरे असं मिक्स करून ठेवलं ना, तर हे चिकनचे पीस एकदम जरा मोठे झाल्यासारखे पण होतात. अच्छा. आणि छान एकदम असे क्रिस्पी एकदम फ्राय पण होतात. ओके. एक 10-1 मिनिटं ठेवायचं. हा, एक 10-1 मिनिटं ठेवायचं. अच्छा. ह्याच्यात काय तुम्ही कलरही वापरू शकता, आपण कलर वापरत नाहीये. आपल्या चॅनलवरती ज्या ज्या रेसिपी आहेत त्याच्यावर शक्यतो आम्ही कलर वापरत नाही. पण घरी खातो, घरगुती आहे, त्याच्यामुळे आपण कलर वापरत नाहीये. दिसायला सुंदर वाटतं, पण कलर कसा हानिकारक असतो. एक 10 मिनिटं आपण ठेवून देऊया. हे चिकन आपण आहे ना, हे सर्व लावून आपण मसाले वगैरे कॉर्नफ्लॉवर सर्व ठेवलेलं ना, तर ते आता एक 10 मिनिटं झालेली आहे. तर आता आपण हे फ्राय करून घेऊया. बरं. गॅस आहे ना आपण मीडियम ठेवलाय. आणि आपण तेल गरम झालं की नाही ना ते बघण्यासाठी एकच पीस टाकतो. तेल जर गरम झालं ना तर हा पीस आहे ना सावं वरती येणार. ओके. नाहीतर ना तेल गरम नसेल तर हा पीस आहे ना चिपकून राहणार, तो लवकर शिजला जात नाही. बरं. आणि व्यवस्थित होत नाही. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आपण हे बाकीचे पीस आहेत ना ते टाकतो. ओके. आपण एक एक पीस आपण सोडणार आहोत. एक पीस सोडायचा, जरासा वेळ जाईल पण एक पीसच सोडायचा. पीस सोडला ना तर सुट्ट होतं. आपली भाजी कशी होते त्या टाईप मध्ये होतं, सुट्ट. हे बघा आपलं चिकन आहे ना मस्त असं फ्राय झालेलं आहे. ओके. मस्त लालसर झालेलं आहे, म्हणजे चिकन फ्राय झालंय. आता आपण हे आहे ना काढून घेऊया. ओके. मस्त कलर आलाय बघा. मीडियम गॅसवर केलं ना तर कसं लवकर शिजल्या जातं. अच्छा. आणि व्यवस्थित शिजल्या पण जातं. ओके. तर इथे आपण टिश्यू घेतला जेणेकरून थोडंफार जे तेल लागलेलं असेल ते पण निघून जाईल. हो. तर जे बाकी आहे ते आपण आता पूर्ण फ्राय करून घेऊया. ओके.
चिकन मस्त आपलं फ्राय झालेलं आहे बघा. हा आता आपण आहे ना चिकन चिल्ली बनवूया. ओके. जे आपण चिकन फ्राय करायला जे तेल वापरलेलं ना त्यातलं आपण थोडं तेल काढून घेतलंय आणि थोडं तेल तेच आपण वापरणार आहोत. ओके. कढई गरमच आहे. आता आपण ह्याच्यात आहे ना लसूण टाकणार आहोत. अच्छा. बारीक केलेली लसूण आहे. हो. गॅस आहे ना म्हणजे स्लो ठेवायचा नाही, थोडा मीडियमच ठेवायचा. अच्छा. कारण आपल्याला ह्या भाज्या एकदम पूर्ण शिजवायच्या नाहीये, थोड्या कच्च्या कच्च्याच ठेवायच्या. अच्छा. त्याच्यानंतर आलं टाकते. ओके. तर चिली ऍक्च्युली छान लागते. हो हो हो. आल्यानंतर आहे ना मिरच्या आहेत ना कापलेल्या त्या टाकते. आलं आणि लसूण आणि मिरच्या थोड्या व्यवस्थित अशा खरपूस अशा थोड्या शिजवून घ्यायच्या. ते बघा लालसर अशा झालेल्या आहेत मिरच्या थोड्या आणि आलं लसूण पण एकदम असं लालसर झालेलं आहे. ओके. आता आपण याच्यात कांदा टाकूया. कांद्याचे तुकडे टाकून घेऊया. कांद्याच्या तुकड्यानंतर आपण लगेचच आहे ना भोपळी मिरची आहे ना ती आपण टाकून घेऊया. भोपळी मिरची कशी शिजायला टाइम लागत नाही. अच्छा. ती पण अशी फास्ट गॅसवरच थोड्या मिडियम गॅसवर आपण थोडी परतूनच घ्यायची. अच्छा. त्याच्यात आपण काली मिरी टाकतोय. ओके. थोडा सोया सॉस टाकते. 1 चमच आपण वापरलेला हा 1 चमच साधारण आता वापरतोय. चिली सॉस. अच्छा. चिली सॉसचा पण 1 चमच. चिली सॉस पण आपण मगाशी 1 चमच वापरला आणि आता 1 चमच. आता हे ना 5 मिनिटं आहे ना शिजवून घेऊया. ओके. तर ढवळतच राहायचं कारण ह्या भाज्या आपल्याला कच्च्याच पाहिजे. अच्छा. आता मीठ टाकते. साधारण अर्धा चमच मीठ आहे. ओके. हे कॉर्नफ्लॉवर आहे ना ते आता मी मिक्स करून घेते. ओके. मस्त एकजीव करून घेतलेले आहे कॉर्नफ्लॉवर. आता आपण याच्यात आहे ना चिकन टाकणार आहोत. जे आपण फ्राय केलेलं चिकन आहे हो हो आता याच्यात ऍड करूया. याच्यात ऍड करणार आपण आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार. ओके. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आहे ना हे कॉर्नफ्लॉवर आहे ना ते आपण याच्यात ओतणार आहोत. ओके. कॉर्नफ्लॉवर टाकल्याने काय होतं ग्रेव्ही सारखं आपल्याला ग्रेव्ही तयार होते एकदम. अच्छा. कॉर्नफ्लॉवर टाकल्यावर आहे ना एक 2-3 मिनिटांनी आपण जी कांद्याची पात आहे ना ती आपण पूर्ण याच्यात ऍड करणार आहोत. अच्छा. आपल्याला जर एकदम ग्रेव्ही पाहिजे असेल तर कॉर्नफ्लॉवर आहे ना मी अर्धी वाटी घेतलेला तर तुम्ही 1 वाटी घेऊ शकता. अच्छा. आपली चिकन चिल्ली तयार. ही अशी आपली झटपट एकदम चिकन चिल्ली तयार झालेली आहे. हो. खायला एकदम गरमागरम तयार घरच्या घरी. घरच्या घरी मस्त खायला तयार. जरुरी नाही बाहेर चायनीजच्याच कॉर्नरवरती जायची गरज नाही. घरच्या घरी असे पदार्थ बनतात. तर आपल्या चॅनलद्वारे आपण असेच पदार्थ दाखवत असतो जे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. मस्त अशी चिकन चिल्ली तयार झालेली आहे. हो. खायला एकदम मस्त तयार. तर आपण आहे ना थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया डेकोरेशनसाठी आणि आपण खायला सुरुवात करूया. ओके. सोबत शेजवान चटणी आणि चिकन चिली. अशा प्रकारे आहे ना चिकन चिली तयार झालेली आहे. तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.